Good morning, friends. In our today's online period, we are going to study the chapter the universe, remaining part of the chapter, the universe. In that chapter, in last session, we have already studied what is mean by Milky Way, what is mean by Mandakini, what is mean by galaxies, what is mean by solar system. And now in that session we are going to study solar system. In our solar system there are 8 planets. First planet is Mercury. This planet is close to the sun. बघा, आपल्या सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत, 8 प्लॅनेट्स, याचा अर्थ 8 ग्रह आहेत. त्यातील पहिला ग्रह आहे बुध, म्हणजे त्याला मर्क्युरी म्हणतात. दिस प्लॅनेट इज क्लोज टू द सन. हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. इट इज व्हिजिबल इन द मॉर्निंग अँड द इव्हिनिंग इफ इट इज अवे फ्रॉम द सन. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी तो आपल्याला दिसतो. अ नंबर ऑफ डिप्रेशन्स विच लुक लाईक व्होल्कॅनिक क्रेटर्स बट आर ॲक्च्युअली कॉज बाय मेटेरॉइक फॉल्स कॅन बी सीन ऑन द सरफेस ऑफ मर्क्युरी. मर्क्युरी इज द फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट. या ग्रहावर बघा, ड्यू टू मेटेओरिक फॉल म्हणजेच उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे या ग्रहावर पाहायला मिळतात. अँड मर्क्युरी इज द फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट. मर्क्युरी म्हणजे बुध हा सर्वात वेगवान, फास्टेस्ट म्हणजे सर्वात वेगवान ग्रह आहे. देन व्हिनस मीन्स शुक्र, मराठीमध्ये त्याला शुक्र म्हणतात. इट इज द ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. सूर्यमालेतील हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर द सनराईज अँड द वेस्ट आफ्टर द सनसेट. सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला तो आपल्याला पाहायला मिळतो. इट रोटेट्स अराउंड इटसेल्फ फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. शुक्र हा जो ग्रह आहे तो स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. देन थर्ड प्लॅनेट इज अर्थ. इट इज द थर्ड प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. नो अदर प्लॅनेट अदर दॅन द अर्थ हॅज लाईफ ऑन इट. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. ॲज द अर्थ इज अ मॅग्नेट देअर इज अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द अर्थ. पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. इट डायव्हर्ट्स द हार्मफुल रेज फ्रॉम द सन टुवर्ड्स द पोलर रिजन्स ऑफ द अर्थ. आणि या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे जे हार्मफुल रेज आहेत, म्हणजे हानिकारक किरण आहेत, ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. देन मार्स इज द फोर्थ प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. ॲज द सॉइल ऑन मार्स कंटेन्स आयर्न्स इट्स कलर इज रेडिश. मंगळावरील मातीमध्ये लोह असल्याने त्याचा रंग आपल्याला लाल दिसतो. सो मार्स इज कॉल्ड द रेड प्लॅनेट. आणि म्हणूनच मंगळाला लाल ग्रह असेही म्हणतात. दी हायेस्ट अँड लॉंगेस्ट माउंटन इन द सोलर सिस्टीम ऑलिम्पस मॉन्स इज लोकेटेड ऑन मार्स. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. देन नेक्स्ट प्लॅनेट इज ज्युपिटर. दिस इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. बघा, ज्युपिटर म्हणजे गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु ग्रह आहे. इट इज सो ह्यूज दॅट ॲज मेनी ॲज 1397 प्लॅनेट्स ऑफ द साईज ऑफ द अर्थ कॅन गेट ॲकोमोडेटेड इन इट.
इतका मोठा आहे बघा हा गुरुग्रह की यामध्ये पृथ्वी गोला इतके 1397 ग्रह सहज मावतील. इव्हन दो द प्लॅनेट इज सो ह्यूज इट रिव्हॉल्व्स अराउंड इट सेल्फ विथ अ ग्रेट स्पीड. हा ग्रह आकाराने मोठा जरी असला बघा तरी तो स्वतःभोवती प्रचंड वेगाने स्वतःभोवती फिरतो. ॲज ह्यूज स्टॉर्म्स ऑकर फ्रिक्वेंटली ऑन इट, इट इज ऑल्सो कॉल्ड द स्टॉर्मी प्लॅनेट. या ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्याला वादळी ग्रह असं सुद्धा म्हणतात. देन नेक्स्ट प्लॅनेट इज सॅटर्न. इट इज द 6th प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम अँड नेक्स्ट ओनली टू ज्युपिटर इन साईज. सूर्यमालेतील हा 6वा ग्रह आहे आणि गुरुग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे. इट इज कन्सिडर्ड टू बी अ पिक्युलियर प्लॅनेट बिकॉज ऑफ द रिंग्स अराउंड इट. हा एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे बघा. पिक्युलियर प्लॅनेट वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण याच्या भोवती एक कडी आहे, सभोवती कडी आहेत. बघा पेज नंबर तुमच्या पुस्तकाचं 115 त्याच्यावर या सगळ्या प्लॅनेट्सची आकृतीसह माहिती आहे बघा. दो इट्स मास इज 95 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ, इट्स डेन्सिटी इज व्हेरी लो. आता हा शनी जो आहे बघा याचं मास म्हणजे याचं वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट आहे तरीसुद्धा त्याची घनता खूप कमी आहे. इफ इट वेअर ड्रॉप इन टू अ सी लार्ज इनफ टू होल्ड इट, इट वूड ॲक्च्युअली फ्लोट इन इट. समजा इतकी त्याची घनता कमी आहे की समजा तुम्ही त्याला एखाद्या समुद्रात जरी टाकला तरी तो चक्क तरंगू शकेल. देन युरेनस इज द 7th प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. युरेनस नावाचा जो ग्रह आहे हा सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. इट कॅनॉट बी सीन विदाऊट अ टेलिस्कोप. आपण त्याला दुर्बिणीशिवाय बघू शकत नाही. इट्स ॲक्सिस इज सो ग्रेटली इन्क्लाइंड दॅट इट ॲपियर्स ॲज इफ इट इज रोलिंग अलॉंग ऑन इट्स ऑर्बिट. याचा आस कललेला असल्यामुळे तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. देन नेपच्यून इज द 8th प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. नेपच्यून नावाचा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. अ सीझन ऑन नेपच्यून लास्ट फॉर अबाउट 41 इयर्स. या नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षांचा असतो. ऑन धिस प्लॅनेट विंड्स ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. त्याच्यानंतर आहे बघा सोलर सिस्टीमचा पार्ट म्हणजे सॅटेलाईट. सॅटेलाईट द सेलेस्टियल बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड अ प्लॅनेट विदाऊट इंडिपेंडंटली रिव्हॉल्विंग अराउंड द सन आर कॉल्ड सॅटेलाइट्स. सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. म्हणजे हे जे सॅटेलाईट असतात बघा म्हणजेच उपग्रह असतात हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता एखाद्या विशिष्ट ग्रहांभोवती ते फिरतात आणि ते ग्रह पुन्हा कोणाभोवती फिरतात, सूर्याभोवती फिरतात. तर अशा खगोलीय वस्तूंना सॅटेलाइट्स म्हणतात. लाईक प्लॅनेट्स सॅटेलाइट्स रोटेट अराउंड देअर रिस्पेक्टिव्ह ॲक्सेस. ग्रहांसारखे उपग्रहसुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात. दी मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. एखाद्या वेळेस तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जातं की द टिंबटिंब इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. तर काय त्याचं उत्तर? चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. इट डज नॉट हॅव ॲन ॲटमॉस्फिअर. चंद्रावर वातावरण नाही. इट्स पिरियड्स ऑफ रोटेशन अँड रिव्हॉल्युशन आर बोथ ऑफ 27.3 days. चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवलन काळ 27.3 अंश आहे. 27.3 days आहे 27.3 days म्हणजे 27.3 days असा त्याचा परिभ्रमण काळ किंवा भ्रमणकाळ आणि परिवलन काळ आहे. एक्सेप्ट फॉर मर्क्युरी अँड व्हिनस ऑल अदर प्लॅनेट्स हॅव सॅटेलाइट्स बट इन व्हॅरिंग नंबर्स. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. देन ॲस्टेरॉइड इज अ पार्ट ऑफ अवर सोलर सिस्टीम. अ ग्रेट नंबर ऑफ स्मॉल साइज बॉडीज कुड नॉट टर्न इन टू प्लॅनेट्स व्हेन द सोलर सिस्टीम वॉज फॉर्म. सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ म्हणजे अक्षम ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह असं म्हणतात. बट कंटिन्यू टू रिव्हॉल्व अराउंड द सन.
मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा जो पट्टा निर्माण झाला आहे, मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बघा, these bodies are known as asteroids. A belt of such a celestial bodies has formed between the planets Mars and Jupiter. Then the part of our solar system dwarf planet म्हणजे त्याला म्हणतात बटू ग्रह, ही सुद्धा आपल्या सूर्यमालेतील घटक आहे. A small size celestial body that revolves independently around the sun is called a dwarf planet. A celestial body like Pluto can be classified as a dwarf planet. Pluto takes around 248 years to complete its revolution around the sun. बघा, प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारायला 248 वर्ष लागतात. Whereas it takes around 6.38 days for the rotation. परंतु परिवलनाला 6.38 दिवस लागतात. अशा प्रकारे बघा, आपण सोलर सिस्टीम पार्ट्स ऑफ अवर सोलर सिस्टीमचा स्टडी केला. देन अ कॉमेट म्हणजेच बघा, मराठीत त्याला म्हणतात धूमकेतू. अ कॉमेट इज अ सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. धूमकेतू म्हणजे सूर्यमालेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल होय. कॉमेट्स आर फॉर्म आउट ऑफ आईस अँड डस्ट पार्टिकल्स. हे जे कॉमेट्स आहे किंवा म्हणजेच धूमकेतू, हे कशाचे बनलेले आहेत तर बर्फ आणि धुळीचे कण याच्यापासून हे धूमकेतू बनलेले आहेत आणि हे देखील सूर्यमालेचाच एक भाग आहेत. सिन्स ओल्डन टाइम्स द अपीअरन्स ऑफ अ कॉमेट हॅज बीन कन्सिडर्ड टू बी ॲन इनऑस्पिशियस इव्हेंट. कॉमेट्स ॲपियर लाईक पॉइंट्स वेन दे आर फार अवे फ्रॉम द सन. जेव्हा ते सूर्यापासून खूप दूर असतात तेव्हा ते आपल्याला एखाद्या बिंदूप्रमाणे दिसतात. दे बिकम इझिली व्हिजिबल टू अस बिकॉज ऑफ द शॉर्टर डिस्टन्स अँड द हीट ऑफ द सन. मात्र सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे आणि प्रकाशामुळे ते आपल्याला दिसू शकतात. कॉमेट्स आर मेड अप ऑफ फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल्स. धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी आणि धुलीकणांनी बनलेले असतात. व्हेन दे आर क्लोज टू द सन, दिस फ्रोझन मॅटर गेट्स कन्व्हर्टेड इन टू गॅस ड्यू टू द सोलर हीट. जेव्हा हे सूर्याच्या जवळ येतात बघा, तेव्हा हे जे फ्रोझन मॅटर असतं म्हणजे गोठलेलं जे द्रव्य असतं ते सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं गॅसेसमध्ये रूपांतर म्हणजे वायूमध्ये रूपांतर होते. These gases get thrown in a direction away from the sun. आणि हे द्रव्य जे असतं किंवा हे वायू जे असतं हे सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. ॲज अ रिझल्ट सर्टन कॉमेट्स ॲपियर टू हॅव अ लॉंग फिदरी टेल. आणि त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. ड्यू टू देअर लॉंग इलिप्टिकल ऑर्बिट्स देअर ॲपिअरन्स इन द स्काय इज व्हेरी रेअर. They reappear in the sky after very long periods of time. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते आपल्याला क्वचित आणि बऱ्याच काळानंतर आकाशामध्ये दिसतात. आता बघा, हे कॉमेट्स आर क्लासिफाईड इंटू 2 मेन ग्रुप्स. 2 प्रकारात हे वर्गीकरण होतं यांचं. एक आहे लॉंग पिरियड कॉमेट्स अँड सेकंड इज शॉर्ट पिरियड कॉमेट्स. आता बघा पेज नंबर 117. डू यू नो हॅलेज कॉमेट appeared in the year 1910 and reappeared in 1986. हॅलेचा धूमकेतू 1910 आणि 1986 साली दिसला होता. इट्स सेंट्रल पार्ट ऑफ ऑर न्यूक्लियस वॉज फाउंड टू बी 16 किलोमीटर लॉंग अँड 7.5 किलोमीटर वाईड. हा जो आहे हॅलेचा धूमकेतूचा केंद्रभाग 16 किलोमीटर लांब आणि 7.5 किलोमीटर रुंद आढळून आला होता. हॅलेज कॉमेट टेक्स 76 इयर्स टू कम्प्लीट इट्स रिव्होल्युशन अराउंड द सन. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 इयर्स लागतात. आता हा जो धूमकेतूचा शोध आहे हा कोणी केला तर फ्रेड व्हिपल नावाचा खगोल निरीक्षक होता. त्याने फ्रेड व्हिपल अँड अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर प्रपोज दॅट कॉमेट्स कन्सिस्ट ऑफ अन आयसी क्लस्टर ऑफ व्हेरियस कन्स्टिट्युएंट्स. दॅट इज व्हाय कॉमेट्स केम टू बी कॉल्ड डर्टी स्नोबॉल्स.
फ्रेड व्हिपल या खगोल निरीक्षकाने धूमकेतूच्या अंतर्भागाची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली असावी असे प्रतिपादन केले. 1950 पर्यंत त्याने 6 धूमकेतू शोधून काढले. त्यांच्या माहितीवर आधारित धूमकेतूचे डर्टी स्नोबॉल असे नामकरण झाले. त्याच्यानंतर आहे बघा अ मेटिऑर, म्हणजेच उल्का, मराठीमध्ये त्याला म्हणतात उल्का. ॲट टाइम्स वी सी अ फॉलिंग स्टार. बऱ्याचदा बघा आपण आकाशामधून एखादा तारा आपल्याला तुटून पडताना दिसतो. धिस इव्हेंट इज कॉल्ड अ मेटिऑर फॉल. यालाच उल्कापात असं म्हणतात. मोस्टली these meteors are rocky pieces originating from the asteroid belt. Smaller rocky pieces get completely burned due to friction with air after they enter the Earth's atmosphere. बघा, अनेक वेळा उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना उल्का म्हणतात. परंतु काही वेळेस या उल्का पूर्णतः न जाळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अश्नी असं म्हणतात. दीज आर कॉल्ड मेटिओराइट्स, म्हणजे त्यांना अश्नी म्हणतात. इट इज बिलीव्ड दॅट द लोणार लेक इन महाराष्ट्र हॅज बीन फॉर्म बाय द इम्पॅक्ट ऑफ सच अ मेटिओराइट्स. महाराष्ट्रातील लोणार सरोवर, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे असेच अश्नीघातामुळे तयार झालेले आहे. मेटिऑर्स ऑर मेटॉराइट फॉल्स ऑकर ऑन देअर सेलिस्टियल बॉडीज टू. पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अश्नीपात होत असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा काय की सायन्स ट्राईज टू एक्सप्लेन डिफरंट इव्हेंट्स ऑकरिंग इन द युनिवर्स. विश्वात घडणाऱ्या विविध घडामोडींमागे विज्ञान असते. धूमकेतू, उल्का पडणे, ग्रहणे होणे हे सर्व शास्त्रीय असून त्याबद्दल कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नका. वी शूड स्टडी फेनॉमेना लाईक मेटिऑर फॉल्स, इक्लिप्सेस एक्सेट्रा रादर दॅन अटॅच एनी ब्लाइंड फेथ ऑर सुपरस्टिशन विथ देम. बघा अशा प्रकारे आपण हा धडा 16वा चॅप्टर नंबर 16 द युनिवर्स हा अभ्यासलेला आहे. तर याच्या धड्याच्या खाली जे एक्सरसाइज दिलेले आहे बघा, 5th क्वेश्चन 5 क्वेश्चन्स आहे त्याच्या खाली, हे सगळे 5च्या 5 क्वेश्चन तुम्ही तुमच्या होमवर्क बुकमध्ये सोडवायचे आहेत. अशा प्रकारे आपला हा 16वा धडा संपलेला आहे. धन्यवाद.